समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातातील 8 मृत्यूंच्या वारसांना आर्थिक मदत सुपूर्द. माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आला धनादेशाचे वाटप. कंत्राटदार कंपनीकडून देण्यात आली आर्थिक मदत, तर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 5 लाख रुपयांची मदत देखील मिळणार. मृत्यूंच्या वारसांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची मदत, सुरुवातीला 10 लाखांच्या धनादेशाचे वाटप, तर जखमींना प्रत्येकी 4 लाख देण्यात येणार असल्याची दोन्ही आमदारांची माहिती. जालन्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये मृत्यूंच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी 5 लाखाची आर्थिक मदत जाहीर केली असतानाच महामार्गाचे मेंटेनन्स करणाऱ्या कंपनीकडून मृत्यूंच्या नातेवाईकांना 15 लाखाची मदत करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाखांचा धनादेश आज मृत्यूंच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आलाय. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि भाजप आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते हे धनादेश सुपूर्द करण्यात आले. काय सांगाल? खरं तर 9 अशी घटना घडलेली आहे. आज मृतांच्या वारसांना मदत देण्यात आलेली आहे, काय सांगाल? खरं तर वाईटातून चांगलं ज्याला म्हणतात किंवा चांगलं तर म्हणता येणार नाही, पण वाईटातून जे घडलं त्या कुटुंबाच्या प्रती त्या भावना सर्वांच्याच तीव्र आहेत. आणि त्यामुळं मी असेल, माननीय नारायणराव कुचे असतील, भाऊसाहेब असेल, आमचे सर्व सहकारी असतील, आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. काल घटना घडल्या 5 मिनिटामध्ये ही घटना मला कळाली. मी माननीय गायकवाड साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री यांच्याशी बोललो आणि तातडीनं शासनाने मदत केली पाहिजे असंही घोषित केलं. यामध्ये नारायणरावही नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलले आणि शासनाने 5 लाखाची मदत जाहीर केली. आणि आपल्या कॉन्ट्रॅक्टरने आज 10 लाख रुपये आणि 1 महिन्याने 5 लाख रुपये असं देण्याचं ठरवलं. जे जखमी कुटुंबाला 4 लाख रुपये देण्याचे ठरवलेले. मला वाटतं की ही त्या जीवाची किंमत होऊ शकत नाही, म्हणजे त्या गरीब परिवाराला एक मोठा आधार होऊ शकतो. पण अनेकांचे कुटुंब उघड्यावरती पडलेले आहेत. त्या कुटुंबाची मागणी अशी की काहीतरी नोकरी लावून द्यावी, त्यासाठी प्रयत्न करणार आहात. मी आणि नारायणराव कुचे आम्ही दोघं जण प्रयत्न करू. शासनाच्या नियमाप्रमाणे ते होईल. सर, काय प्रतिक्रिया? खरं म्हणजे आता आदरणीय खोतकर साहेब असतील, भाऊसाहेबजी असतील, भगवान म्हात्रे असतील, NCPचे तालुका अध्यक्ष तैलस तात्यामधून असतील, RPIचे नेते दिनेश आत्माने असतील, भरत सांबरे आणि सर्व गावातले सरपंच वगैरे. खरं म्हणजे कालची जी दुर्दैवी घटना घडली ती काही भरून निघणारी नाही. परंतु मजूर वर्ग असेल किंवा कुणी अपघातात जेव्हा जातं, सरकारनं एक विमा काढलेला आहे. त्या आधारावर आज संबंधित ठेकेदार असतील त्यांच्यातून आज मदत, आज 10 लाख रुपयाचं चेक आणि 5 लाख रुपये नंतर 1 महिन्यानं देणार असं खोतकर साहेबांना आम्ही बोलून समिती केलं. आणि जखमीला 4 लाख रुपये. आणि आदरणीय काल मुख्यमंत्री महोदयाला मी बोललो होतो, खोतकर साहेब बोलले होते, MSRTC व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी बोललो, उपमुख्यमंत्री महोदयाशी बोललो. हे मिळाल्यावर त्यांनाही शासनानं सुद्धा 5 लाख रुपयाची मदत देण्याचं कबूल केलं. म्हणजे तेही 4-8 दिवसात तेही निधी येऊन जाईल त्या परिवाराला. पण कधीही हे भरून न निघणारे असते, पण त्या परिवार गरीब आहे, मजूर आहे, त्यांच्या वारसाला उभा राहण्यासाठी ही मदत करण्याचं काम केलं. त्याच्यामुळं आता जे झालं ते झालं. कुटुंबातील काही सदस्यांना नोकरी द्यावी अशी मागणी नाही, ती मागणी त्यांची 100% मागणी. आम्ही त्याचं सहानुभूतीपूर्वक विचार करू. हिंदी में बताइए, यहाँ पे आज आपके हाथ से चेक वितरण किया गया.